नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। संपूर्ण महाराष्ट्राची आवडती असणारी बेसन रेसिपी आज आपण येथे कांदा पात आणि टोमॅटो टाकून झटपट अशी बनवणार आहोत। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनेक वेळा भाजी काय करायचा हा प्रश्न पडतो, परंतु उन्हाळ्यामध्ये कांदा पात हमखास अवेलेबल असते तर आपण ही पात टाकून सुद्धा ही रेसिपी छान अशी बनवू शकतो। अगदी सरभरीत अशी तयार होते आणि गरमागरम भाताबरोबर तर अप्रतिम अशी लागते। भाकरी चपाती बरोबर तर तुम्हाला माहितच आहे। तर आपण ही संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ येथे आपण सर्वप्रथम चाळून असे घेतलेले आहे। त्यानंतर कांद्याची पात एका प्लेटीच्या प्रमाणात येथे काढून घेतलेले आहे, धुवून घेतली। त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो येथे कट करून घेतलं आणि कोथिंबीर धुवून कट करून घेतली। मीठ चवीनुसार काढून घेतलं आणि बेसनासाठी येथे आपण लसूण मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे। तर सर्वप्रथम आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची। कढईमध्ये 2 पळ्या तेल घालायचं। तेल छान तापल्यानंतर 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की बेसन अप्रतिम असं लागतं। त्याचबरोबर आपल्याला कट करून घेतलेला लसूण पाकळ्या सुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या। 1 चमचा यामध्ये जिरे घालायचे। जिरे छान फुलले की नंतर आपल्याला धुवून घेतलेली कांदा पात यामध्ये घालून घ्यायची आणि येथे सर्व छान असं आपल्याला 2 मिनिटांकरता परतून घ्यायचं आहे। आता संपूर्ण बेसन रेसिपीमध्ये कांदा पात सर्वप्रथम छान अशी परतून घ्यायची, त्यामुळे ती खाताना अजिबात कच्ची अशी लागत नाही। त्याचबरोबर कट करून घेतलेले टोमॅटो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि टोमॅटो झटपट मऊ होण्यासाठी चवीनुसार मीठ आणि बेसनाला छान असा रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळद यामध्ये घालून घ्यायचं। आता एवढं सगळं आपल्याला छान असं मऊसर होईपर्यंत येथे परतून घ्यायचं आहे। आता मीठ घातल्यामुळे कांदा पात आणि टोमॅटो झटपट असे मऊ होतात आणि ते खाताना अजिबात कच्चे लागत नाही। तर येथे आपल्याला 2 मिनिटांकरता परतून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 1 मिनिटांकरता याची वाफ काढून घ्यायची, म्हणजे वाफेवर हे छान असे मऊ होतात। तर हे पहा, या पद्धतीने येथे आपलं सर्व छान असं मऊसर असं झालेलं आहे। अगदी चमच्याने हे दाबून पाहायचं। जर मऊसर असं झालेलं नसेल तर पुन्हा यावर झाकण ठेवून थोडं मऊ करून घ्या, म्हणजे ते खाताना अजिबात कच्चं लागत नाही। तर सर्व छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचं। आता तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्या आवडीनुसार किंवा तुम्हाला बेसन कसं तिखट हवं आहे त्यानुसार यामध्ये घालून घ्यायचं। सर्व एकत्र येते छान असं परतून घ्यायचं। आता आपण एका ग्लासाच्या प्रमाणात यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। तांब्याने म्हणाल तर अर्धा तांब्या पाणी आपल्याला यामध्ये आधणासाठी घालून घ्यायचं आहे। तर पाणी घालून घेतल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून 1 उकळी काढून घ्यायची, म्हणजे सर्व छान असं शिजलं जातं। अगदी छोट्या छोट्या टिप्स असतात, परंतु त्या फॉलो केल्या तर बेसन अतिशय सुंदर असं चव देतं। आता येथे सुंदर अशी उकळी आल्यानंतर एका हातात चमचा आणि एका हातात बेसनाची वाटी घ्यायची। अगदी थोडं थोडं बेसन यामध्ये घालून आपल्याला छान असं हटून घ्यायचं आहे। तर हे पहा, या पद्धतीने येथे आपण सर्व बेसन आधणामध्ये घालून घेतलं। सर्व गाठी आपल्याला होता होईल तेवढ्या फोडून घ्यायच्या। अगदी मोठ्या गाठी यामध्ये ठेवायच्या नाहीत, परंतु बारीक जर गाठी राहिल्या तर छान असे बेसन आपल्या चवीला लागतं। त्या गाठी फक्त आपल्याला छान अशा शिजून घ्यायच्या आहेत। आता येथे बेसन छान असं हटून झाल्यानंतर गॅस मोठा करून आपल्याला एक मोठी उकळी काढून घ्यायची। नंतर 3 ते 4 मिनिट मंद गॅसवर बेसन थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे। आता कट करून घेतलेली कोथिंबीर यावर घालून घ्यायची। नंतर 2 ते 3 मिनिट असंच मंद गॅसवर छान असं शिजून घ्यायचं। छान असं हटून घेतलेले हे बेसन तुम्ही गरमागरम भाकरी चपाती बरोबर हमखास सर्व करू शकता। तसंच पांढऱ्या भाताबरोबर सुद्धा अप्रतिम अशी चव देते। सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी सुद्धा हमखास हे तुम्ही तयार करू शकता आणि टिफिनला देऊ शकता। तर नक्की करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।